महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील शेठ सेक्रेटरी आणि नवीन जेही चालक मालक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आपण उस्मानाबाद जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिले. आणि मी मगाशी जसं त्यांनी सांगितलं की बाई यांनी मला निवडलं मला न विचारता, तर मला हिरे वेचायची सवय आहे. जे तुम्ही बसलाय ते तुम्हाला बोलवलं गेलं की हिरे आहेत सगळे, तर ते धंद्यातले मास्टर आहेत सगळे. त्यासाठी आपण संघटना जी उभी करतोय त्याचं खरं उद्दिष्ट असं आहे की व्यवसाय वाढावा, आहे ना. आज व्यवसायाची हे काय कंडिशन काय आहे, मी एक माझा काळ थोडासा सांगतो बरं का, एका मिनिटात सांगतो. मी सकाळी 10ला जर ऑफिसला बसलो तर संध्याकाळी 10ला उठायचं. आता जाऊन आलं जेवायचं सुद्धा असायचं पैशाचा नाव. तर आता तो काळ राहिलेला, आता 10 दिवसात एक गिरायक. आता परिस्थिती ती झाली. त्याला काय पर्याय, तर त्याला पर्याय काय केला आहे की आपण एवढे एकमेकाच्या ओळखीच्या एकमेकाच्या सानिध्यात, तर त्याच्यातून आपला व्यवसाय वाढेल आणि आपण एकमेकाच्या ओळखीने व्यवसाय वाढवावा त्या दृष्टिकोनातून आपण हा संघटनेचा काढ घातलेला आहे की जेणेकरून 2016ला संघटना बनवली. त्याच्यानंतर संघटना वाढत गेली ऑल इंडिया लेवलला. इथं 2017ला एक कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला. तर आपल्या पदाधिकाऱ्यांची लाईफ पदाची लाईफ ही फक्त 3 वर्षाची. 3 वर्ष प्रत्येकाला ते पद, समजा आज साजिद भाई जर जिल्हाध्यक्ष झालेले असतील तर साजिद भाई नंतर तालुका अध्यक्ष करतात, महाराष्ट्र लेवलला येतील. तालुक्याचे जे अध्यक्ष ते जिल्हा लेवलला येतील. तालुक्याचा अध्यक्ष सुद्धा जिल्हा अध्यक्षाच्या रेसमध्ये असेल. त्याचं कारण काय, ते येणारे जे जनरेशन आहे ते शार्प आहे ना. आता माझ्या वयात मी वर्ष 60 आहे माझं, मला मोबाईलमधलं कळत नाही, पण 2 वर्षाचं फोटो तुमचं मोबाईल एका मिनिटात टॉप करतो, बरोबर आहे. तर जे यंग जनरेशन येणार आहे त्यांना धंद्याचे नवीन नवीन आयडिया मार्केटमध्ये येतात. आमच्या काळामध्ये आम्हाला फक्त फोनवरनं सांगितलं जायचं. आम्ही लँडलाईनवरनं फोन करायचो, बाबा गाडी कशी, चाशी चांगली का, टायर बरा आहे का, इंजन चांगलं आहे का, त्या एजंटच्या किंवा त्या डीलरच्या विश्वासावर आम्ही यायचो. आता काय व्हायला लागलं, मग चाशीचं फोटो टाक, इंजनचा फोटो टाक, गाडीचा फोटो टाक, ओनर किती झाले ते टाक. ऑनलाईन गाडी दिसायला लागली. व्यवसाय असा झालाय का ऑनलाईन झालेला आहे. आता तुमची गरज राहिली नाही लोकांना. डायरेक्ट कस्टमर टू पार्टी, जी गाडी विकणारा माणूस आहे तो विकत डायरेक्ट पार्टीच्या दारात जायला लागला. म्हणजे आपण काय करतोय, आपण 2 लाख रुपये गुंतवल्यानंतर आपल्याला 2.25 लाख रुपये मिळावे या दृष्टिकोनातून आपण व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करतो. पण लोक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे काही ठराविक लोकांवर की फसवायला बसतात. त्याला लाली पावडर केलेली आहे असं समजलं जातं.